नमस्कार. आता चातुर्मास सुरू झाला आहे. व्रतवैकल्ये उपवास सुरू होणार आहेत. उपवासाचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आज मी दह्यातला साबुदाणा करते आहे. आणखीन पण 2 रेसिपी करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथं मी साबुदाणा 7 ते 8 तास भिजवून ठेवलेला आहे. आता तो मोकळा केलेला आहे. तुम्हाला जर जास्त पाणी पाहिजे असेल तर जास्त पाणी घालून तुम्ही भिजवून ठेवू शकता. इथं मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. रेसिपी करायची म्हणून मी आत्ता दूध घातलं आहे. तुम्ही रेसिपी करायच्या आधी 1 तास दूध घाला. 1 वाटी दही घातलेलं आहे. दही, दूध आणि साबुदाणा यांचं मिश्रण एकत्र करून घेते आहे. चवीप्रमाणे मीठ, साखर, 2 चमचे जाडसर केलेलं शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे ओलं खोबरं, हे सगळे घालून मी परत एकदा साबुदाणा एकत्र करून घेते आहे. गॅस चालू करून त्याच्यावर छोटीशी कढई ठेवली आहे. 2 ते 3 चमचे साजूक तूप घातले. साजूक तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरं आणखीन मिरचीचा ठेचा घातला आहे आणि ही फोडणी मी आपल्या दह्यातल्या साबुदाण्यावर घालून घेते आहे आणि परत एकदा साबुदाणा एकत्र करून घेते आहे. हा साबुदाणा अर्धा पाऊण तासाने तुम्हाला छान मऊसर झालेला दिसेल. नेहमी उपवासाची खिचडी खाण्यापेक्षा हा ऑप्शन थोडासा वेगळा आहे. नक्की करून बघा. आता मी रताळ्याची उपवासाची भाजी करणार आहे. इथे मी रताळी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. त्याच्यावर खूप माती असते, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि सालं न काढता मी त्याचे काप करते आहे. सालामध्ये पण पौष्टिक घटक असतात म्हणून मी सालं काढून घेत नाही आहे. गोल चकत्या केल्यात. आता गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवली आहे आणि इथं मी 2 चमचे लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल वापरलेले आहे. जिरं घातले, 4-5 मिरच्यांचे तुकडे घातले. आणखीन आपण केलेले रताळ्याचे काप घातले आहेत आणि ते मी परतून घेतले आहे. रताळ्याचे काप परतवताना किती छान दिसतात बघा. त्याची गुलाबी बॉर्डर सालांची खूप छान दिसते. जसं रताळी शिजतील तसतसा त्यांचा रंग बदलतो. चवीप्रमाणे मीठ, थोडंसं जिरं आणि मिरची यांचा ठेचा मी परत घातला आहे कारण रताळी मधुर असतात. भाजी थोडीशी तिखट पाहिजे म्हणून. 2 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे ओला नारळाचा चव, थोडीशी कोथिंबीर घालून मी परत एकदा भाजी परतून घेते आहे. तुम्ही इथं कोथिंबीर खात नसाल तर घालू नका. आता आपली भाजी थोडी शिजत आली आहे. रंग बदलत आला आहे. याच्यावर मी झाकण ठेवून वाफ काढणार आहे. रताळी पटकन शिजतात. त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. ही भाजी वाफेवरच शिजून घ्यायची आहे. उपवास नसला तरी त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही भाजी करून आपल्या जेवणाची चव वाढवू शकता. गॅस बंद केला आहे. अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे. किती छान दिसते बघा. चव तुमची नक्कीच वाढेल जिभेची. आता मी शाही रताळ्याचे काप करणार आहे. गॅस चालू केला आहे. कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी साजूक तूप घातलं आहे आणि तूप पातळ झाल्यावर त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून केलेले रताळ्याचे काप घातले आहेत आणि ते मी तुपात परतून घेते आहे. रताळ्याचे काप परतवताना इतके सुंदर दिसत आहेत. गुलाबी कलर, पांढरा कलर मिक्स छान दिसतं आहे. आता हे काप मी झाकण ठेवून वाफून घेणार आहे. जसजसे रताळे शिजतील तसतसे कापांचा रंग बदलत जातो. थोडासा पिवळसर होत आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे. तुम्ही साखर पण घालू शकता. गूळ विरघळायचा आहे तोपर्यंत आपण वाट बघायची आहे.
याच्यामध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर घातलेली आहे आणि सगळे काप मी परत एकदा परतून घेते आहे। आता गूळ विरघळलेला आहे। झाकण ठेवून मी काप शिजून घेणार आहे, वाफून घेणार आहे। गुळाचा पाक छान झालेला आहे, गूळ विरघळलेला आहे आणि रताळ्याचे काप त्याच्यामध्ये मुरत आहेत। गुळाचा अंश त्याच्यामध्ये येतो आहे। 2 चमचे ओल्या नारळाचा चव आणि काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत आणि परत एकदा काप मी ढवळून घेते आहे। परत एकदा झाकण ठेवून मी वाफ काढून घेते आहे। अशा प्रकारे आपले रताळ्याचे शाही काप झालेले आहेत। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी आमचा चॅनल बघत राहा। प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।